मस्त थंडी पडली आणि बाजारात मटार देखील हिरवेगार आलेत. तर म्हटलं आज नाश्त्याला गरमागरम पुणेरी मटार उसळच करूया. अतिशय पौष्टिक अशी पुणेरी मटार उसळ करण्यासाठी इथे मी घेतलंय ओलं खोबरं. मिक्सरच्या भांड्यात 1 कप ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. पॅन तापला की त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं. त्यामध्ये मोहरी छान तडतडून घ्यायची, किंचित हळद आणि हिंग घालायचं आणि त्यामध्ये आता आपण हे सगळं वाटण घालून घेणार आहोत. बरं, तर हे वाटण हिरवंगार राहावं म्हणून आपण काय करायचं, तर या वाटणामध्ये लगेचच मीठ घालायचं, म्हणजे याचा हिरवा रंग छान टिकून राहतो. आता एक 2-4 मिनिट परतलं की यामध्ये मी घालते GW खामकरांचा स्पेशल गरम मसाला. तर इथे मी GW खामकरांचा स्पेशल गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. यामध्ये घालायचं आवश्यकतेनुसार पाणी. यामध्ये मी घालते आता मिठाच्या पाण्यात ब्लांच करून घेतलेले मटार देखील ऑलमोस्ट 70-80% शिजवून घेतलेले आहेत. तर फक्त एक उकळी काढायची आणि आपली गरमागरम पुणेरी मटार उसळ तयार झालेली आहे. तर या गरमागरम पुणेरी मटार उसळचा आस्वाद तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर केव्हाही घेऊ शकता. तुमच्या शहरातला प्रसिद्ध नाश्ता मला नक्की कमेंट करा.